बोलायला आमच्या संघ आला होय? अहो तुम्हाला बघवत नसलं तर बाजूला जाऊन बसा की. मास्तर कुठे गेले? अरे मल्लेश, मास्तर कुठे आहे? अहो इथं झोपलं होते की आता गेलं कुठं म्हणायचं. मास्तर, आओ मास्तर, राग आला का माझा? नाही, माझा मलाच राग आलाय. मीच चुकलो. चूक झाली माझी. खुनाच्या त्या तसल्या लफड्यात सापडलो नसतो तर निघून तरी जाता आलं असतं. पण शेवाळात पाय अडकलाय, काय करणार? आओ पण एवढं त्रस्त व्हायला असं झालं तरी काय? मास्तर, मास्तर, स्पर्श सुद्धा नको तुझ्या हाताचा. लोचट लाचार व्यभिचारी हात. हात पर मी नाही नव. काय नाही, केवळ पैशासाठी हापापलेल्या स्त्रिया तुम्ही. तुम्हाला काय लाज लज्जा शील? हे सगळं असतं आम्हाला. असतं? वय इकलेलं नसतं. परधंद्यासाठी करावी लागतात अशी सोंग आम्हाला. सोंग असतात ती मास्तर, खरं नसतं ते. चक्क डोळ्यांनी पाहिले मी परपुरुषाच्या हातात हात देता. पर मनात तसं काय बी नसतं. मनात काय नसलं तर हाताला हात लागला म्हणून काय बिघडलं? काय बिघडलं? अहो, ज्या हाताला कसल्या भावना नाहीत त्या हाताला कुणाचा स्पर्श झाला काय आणि एखाद्याला आकळाला झाला काय, यात काय फरक आहे मास्तर? अहो, अशी नाटकं केल्या बिगार आमचा तमाशा बघेल तरी कोण आणि दौलतची आदा तरी कोण करेल? हे बघा, कुरणात राहायचं तर सापाला सुधी गवतासारखा हिरवा रंग धारण करावा लागतो. मास्तर, अहो बोला की. खरं सांगू, तू बोलायला लागलीस म्हणजे माझ्यासारखा संभ्रमात पडलेला माणूस सुद्धा कधी कधी मोका होतो. म्हणून म्हणतो तूच बोल, मी ऐकतो. मी बोलू? गद्यात बोलू का काव्यात? कधी कधी वाटतं की तू बोलतोयस ते सगळं काव्यच असतं. काव्य? होय, काव्य. आणि त्या काव्यात दडलेलं खोल तत्वज्ञान, जीवनाचं एक अधिष्ठान. सांगू, तुम्ही बोलायला लागला तर मला बी कधी कधी असं वाटतं. काय वाटतं? तुम्हावर केली मी मर्जी बहार, नका सोडून जाऊ रंग महार, नका सोडून जाऊ रंग महार. रानडुक्कर, या बाई अक्का, आपल्या पालखीत रानडुक्कर शिरले वाटतं. रानडुक्कर काहीतरी ते बघ रानडुक्कर. आवाज सरकार. काय घोरणं म्हणायचं का काय हे? त्याचे आपण झोपेत कधी गोरत नाही. माझी पहिली बायको जाग करून मला विचारायची,